नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या मापावरून कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं कट करायचं ते डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चला प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी एक प्रिन्सेस कट ब्लाऊज घेतलेला आहे। आता आपण त्याच्यावरून माप घेऊन कटोरी ब्लाऊज कसं कट करायचं ते बघणार आहोत। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। हे जे ब्लाऊज आहे हे मी शिवलेलं आहे, हे 30 साईजचं आहे। आता आपण 30 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून 30 साईजचं कटोरी ब्लाऊज कसं कट करायचं ते बघणार आहोत। इथे आपल्याला या पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। आपल्याला ब्लाऊजची उंची मोजताना पाठीमागच्या भागावरून उंची मोजून घ्यायची असते। उंची मोजताना आपण जे शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथून तर कमरेपर्यंत ही उंची मोजायची आहे। ही जी टीप आहे तिथे मी इथे टेप ठेवत आहे आणि इथपर्यंत आपल्याला खालीपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। जी पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची ती 12 इंच येत आहे। जे तयार ब्लाऊज आहे त्याची उंची आपली 12 इंच आहे। तुम्ही तयार ब्लाऊजच्या उंचीवरून जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा माप घेऊ शकता। इथे मी जेवढं आपलं ब्लाऊज आहे तेवढंच माप घेणार आहे। त्याची उंची आहे 12 इंच। आता आपण एका पेपरवरती लिहून घेणार आहोत। ब्लाऊजची पूर्ण उंची 12 इंच अधिक आपल्याला 1 इंच करायचं आहे, म्हणजेच आपल्याला +1 करायचं आहे। 1 इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच आपण जी उंची घेणार आहोत ती 13 इंचची घेणार आहोत। 1 इंच आपलं हे शिलाई मार्जिनमध्ये जातं। आता आपण साईज मोजून घेऊयात। साईज नेहमी आपल्याला हुकच्या साईडने मोजून घ्यायची असते। ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडने आपल्याला साईज मोजायची असते। साईज म्हणजे छाती। बरेच जणांना साईज आणि छातीमध्ये प्रॉब्लेम होतो। तुम्ही जर ब्लाऊजवरून माप घेत असाल तर या पद्धतीने आपल्याला ही साईज मोजून घ्यायची असते। आपली जी साईज आहे ती 7.5ची आहे। बघा इथं जी आपली फिटिंगची टीप आहे ती 7.5 इंच वरती आलेली आहे। 7.5 आहे, मी जवळूनही दाखवत आहे। म्हणजेच आपलं जे हे ब्लाऊज आहे ती 30 साईजचं आहे। 30चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 7.5 इंच इथं बघू शकता मी कुठून कुठपर्यंत टेपने साईज मोजून घेत आहे। तुम्ही या पद्धतीने साईज मोजून घ्यायची आहे आणि साईजमध्ये आपण 1.5 इंच प्लस करत असतो। हे शिलाई मार्जिनसाठी असतं, पण आपण जी परफेक्ट अशी साईज आहे ब्लाऊजची ती मोजून घेत आहोत। आणि तुम्ही जर अंगावरून माप घेत आहात आणि तुमची छाती जी आहे ती 30 इंचाची आहे तर त्याचा आपण चौथा भाग करायचा आहे। या पद्धतीने मी टेप फोल्ड करून घेत आहे। 30 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। परत एकदा फोल्ड करून घेऊयात। हे झाले आपले 4 भाग। 30चा चौथा भाग किंवा 32चा चौथा भाग मोजून घेण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। आता आपण बघूयात 30चा चौथा भाग म्हणजे किती इंच आलेला आहे। 30चा चौथा भाग म्हणजे बरोबर 7.5 इंच आलेला आहे। कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही। या पद्धतीनेही तुम्ही अंगावरून माप घेऊन चौथा भाग काढून कट करू शकतात। 7.5ची आपली घडी आहे। समजा तुम्ही अंगावरून माप घेतलं तरी आपली जी घडी येणार आहे ती 7.5 इंचाची आहे। प्लस आपल्याला त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन करायचं आहे। हे 1.5 इंच शिलाई मार्जिन प्रत्येक आपण ब्लाऊजच्या मेजरमेंटसाठी घेत असतो, म्हणजे जे आपण शिलाई टाकतो किंवा फिटिंग करतो त्यासाठी आपल्याला 1.5 इंच हे एक्स्ट्रा घ्यायला लागतात। आणि जे 7.5 इंचाचं मेजरमेंट आहे ते आपलं अगदी परफेक्ट असं ब्लाऊजचं मेजरमेंट आहे, म्हणजेच तयार ब्लाऊजचं मेजरमेंट आहे। इथून तेवढं आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेत असतो। मी इथे 1.5 इंच घेते, तुम्ही 1.25 इंच किंवा 2 इंचही घेऊ शकता। आता आपण तयार ब्लाऊजवरून शोल्डर कसं मोजायचं ते बघूयात। ह्या टीपपासून तर ह्या टीपपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजेच बाहींचे जे जॉईंट आहेत ते जॉईंटपासून आपल्याला इकडच्या बाहीच्या जॉईंटपर्यंत मोजून घ्यायचं आहे। 9 इंच आपलं शोल्डर आलेलं आहे। जे 30 साईजचं मी इथे ब्लाऊज घेतलेलं आहे त्याचं शोल्डर आहे 9 इंच। 9चा आपल्याला निम्मा करायचा आहे, म्हणजेच 4.5 इंच।
इथं आपलं जे तयार ब्लाऊजचं शोल्डर आहे ते 4.5 इंच येणार आहे. 4.5 इंच शोल्डर, त्यात आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. म्हणजेच आपलं जे शोल्डर आहे ते 5 इंचाचं येणार आहे. मी पूर्ण उंचीमध्ये किती इंच वाढवायचं, छातीत किती इंच वाढवायचं आणि शोल्डरमध्ये किती इंच वाढवायचं तेही लिहून दाखवत आहे. आता आपण मुंडा मोजून घेऊयात. मी ते स्केल ठेवलेली आहे. जो आपला बाहीचा जॉईंट आहे तिथं आपल्याला या पद्धतीने सरळ स्केल ठेवायची आहे आणि वरची शोल्डरच्या टिपपासून मोजून घ्यायचं आहे. आपला जो मुंडा आहे तो 4.5 इंचाचा आहे. त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतो, म्हणजे 5.25 इंच घेणार आहोत. इथे तयार ब्लाऊजच्या मुंड्यावरून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. ज्यावेळेस आपण शोल्डर फिटिंग करतो त्यावेळेस आपलं अर्धा इंच त्यात मायनस होऊन जातं, म्हणून मुंड्यामध्ये आपण अर्धा इंच हे वाढवून घेत असतो. इथं तयार ब्लाऊजचा मुंडा आहे 4.25 इंच, त्यात अर्धा इंच आपल्याला ॲड करायचा आहे. म्हणजेच आपला जो मुंडा येणार आहे तो 5.25 इंचाचा येणार आहे. हे आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे. हे जे अर्धा इंच आहे ते आपण शोल्डर फिटिंग करतो त्यावेळेस जातं, म्हणजे शोल्डर आपण जॉईन करतो त्यावेळेस ते शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच चाललं जातं. आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात. सेम पद्धतीने आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. मी ते स्केल ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. वरती जे शोल्डर आपण फिटिंग केलेलं आहे तिथून आपल्याला स्केलपर्यंत गळा मोजून घ्यायचा आहे. पुढचा हा गळा आहे 4.5 इंचाचा. जो तयार ब्लाऊजचा गळा आहे तो 4.5 इंचाचा आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. मी इथे जो पुढचा गळा आहे तो लिहून दाखवत आहे, पण कट मी त्यापेक्षा थोडा मोठा गळा करणार आहे. 4.5 प्लस अर्धा असा आपला जो पुढचा गळा आहे तो 5 इंचाचा येईल. म्हणजेच मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवत आहे. आपला जेवढा गळा असेल त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं असतं. पुढच्या गळ्यात मागच्या गळ्यात दोघंही गळ्यांमध्ये आपण अर्धा इंच प्लस करून घेत असतो. तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजवरून गळा वाढवून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला तेही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आता आपण पाठीमागचा गळा मोजूयात. पाठीमागचा गळा आहे 7 इंचाचा. जो तयार ब्लाऊजचा गळा आहे तो 7 इंचाचा आहे. तुम्ही 7 इंचापेक्षा जास्तही घेऊ शकता. इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची लिहून घेत आहे 7 इंच. आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात. मी इथे बाहीची उंची मोजून घेत आहे. आपण इथे अस्तरच्या ब्लाऊजवरून बाहीची उंची मोजून घेत आहोत. आपली अस्तरच्या ब्लाऊजची बाहीची उंची आहे 3 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायला लागतं. अस्तरच्या ब्लाऊजच्या बाहीसाठी आपण फक्त अर्धा इंच वाढवून घेत असतो आणि तुम्ही जर बिना अस्तरची बाही शिवत असाल म्हणजेच कट करत असाल तर त्यात आपल्याला 1.25 ते 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं. मी याआधी 28 साईजपासून ते 48 साईजपर्यंत ब्लाऊजच्या बाह्या कट करून दाखवलेल्या आहेत. त्यांचे साईज, बाही, ओपन भागाकडनं आपण किती इंचवरती कमी करून घ्यायचं असं डिटेलमध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता आपण बाहीची रुंदी म्हणजेच दंडघेर बघूयात. बाहीचा दंडघेर आहे 5.5 इंच. म्हणजेच आपला जो गोल राऊंड आहे बाहीचा दंडघेरचा तो 11 इंचाचा आहे. 5.5 इंच आपला हा दंडघेर आहे. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो. आता आपण कमर मोजून घेऊयात. कमरेचा भाग मोजताना आपल्याला हुकपट्टी किंवा आयपट्टीपासून तर हुकपट्टीपर्यंत मोजून घ्यायचा आहे. जो पूर्ण गोल राऊंड आहे तो आपण कमरेचा भाग मोजून घेत आहोत. हा आहे इथं आपला कमरेचा भाग 24 इंच. जे 30 साईजचं ब्लाऊज आपण कट करणार आहोत कटोरीचं त्याचं कमर आहे 24 इंच. 24चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. मी तुम्हाला 24चा चौथा भाग कसा करायचा तेही दाखवते. 24 वरती आपण टेप एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे. परत दुसऱ्यांदा आपण एकदा टेप फोल्ड करून घेऊयात. म्हणजे 4 भाग करायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने. आता आपण 24चा चौथा भाग काय येतो ते बघूयात. 24चा चौथा भाग आहे 6 इंच. बघू शकता मी ते 24चा चौथा भागही करून दाखवलेला आहे तुम्हाला.
म्हणजेच आपली कमरेची घडी आली 6 इंच, त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवणार आहोत। 1.5 इंच आपल्याला कंपल्सरी शिलाई मार्जिन वाढवायला लागतं, म्हणजे 7.5 इंच। आणि आपण जेव्हा मोजून घेऊ कमरेचा भाग तेव्हा अर्धा इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी वाढवून घ्यायचं असतं। इथे मी एक पेपर घेतलेला आहे। आता आपण सर्वात आधी पाठीमागचा भाग कट करणार आहोत। सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। मी इथे पेपर सिंगल घेतलेला आहे। तुम्ही जर फोल्ड करून पेपर घेत असाल तर बंद बाजू ही आपल्या साईडने ठेवायची आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडने। इथे आपल्या ब्लाउजची उंची आहे 12 इंच, त्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी उंचीत वाढवून घेतलेला आहे। इथे मी 13 इंच वरती टिक करून घेत आहे। तुम्ही उंचीचं मेजरमेंट तुमच्या ब्लाउजवरून घेऊ शकतात आणि त्यात 1 इंच वाढवून घेऊ शकता। इथे आपण टिक करून घेतलेले लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊयात। इथे मी कट करून घेतलेला आहे। परत एकदा आपण उंची मोजून घेऊयात। बघा आपलं तयार ब्लाउजची उंची आहे 12 इंच, तर आपण इथे 13 इंच उंचीचा पेपर घेतलेला आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। आपलं जे शोल्डर आहे ते 9 इंचाचं आहे, त्याचा निम्म करायचं आहे 4.5 इंच आणि त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। म्हणजेच मी इथे 5 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। 2.25 इंच गडारुंदी। गडारुंदी आपल्याला 28-30 साईजसाठी 2.25 इंच गडारुंदी घ्यायची असते। आता आपण पाठीमागचा गडा घेऊयात। पाठीमागचा गडा आहे 7 इंचाचा, त्यात अर्धा इंच आपण ॲड केलेला आहे। म्हणजेच मी ते 7.5 इंच वरती टिक केलेला आहे। तुम्ही 7 इंचापेक्षा जास्त गडा घेऊ शकता, पण आपल्याला तुम्ही जर तुमच्या ब्लाउजवरून गड्याचं माप घेत असाल तर त्यात अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी लाईन मारून घेत आहे। गड्या रुंदीलाही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। तुम्हाला जर डीप गडा घ्यायचा असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। इथे हे जे अर्धा इंच आहे ते आपण डीप गड्यासाठी घेणार आहोत। वरच्या साईडने गडारुंदी आहे तेवढीच ठेवायची आहे, फक्त खालच्या साईडने गड्यासाठी आपल्याला गडारुंदी वाढवून घ्यायची आहे। ते आपण फक्त डीप गड्यासाठी वाढवून घेत असतो। आता आपण जसं शोल्डर मोजून घेतलेलं आहे 5 इंच, तसं इथंही 5 इंच वरती टिक करून घेऊया। मुंडा मोजून घेऊया। मुंडा आपला तयार ब्लाउजचा आहे 5.25 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजे 5.25 इंच। इथे आपण 5.25 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून मुंडा मोजून घेऊ शकतात आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करू शकता। मी इथे ब्लाउजवरून मुंडा कसा मोजायचा ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे मुंड्याला लाईन मारून घेत आहे। आता आपण घडीचं माप टाकूयात। इथे आपण 7.5 इंच घडी मोजून घेतलेली आहे ब्लाउजवरून। आधी आपण 7.5 इंच वरती टिक करायचं आहे। इथे मी 7.5 इंच वरती टिक केलेलं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आपल्याला आधी घडीचं माप मोजून घ्यायचं असतं, नंतर पुढे आपल्याला 1.5 ते 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। मी इथे 1.5 इंच घेतलेलं आहे। आता आपण कमरेचा चौथा भाग टाकूयात 6 इंच। हे अर्धा इंच मागच्या टक्ससाठी, इथे जो आपण टक्स घेतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच घेतलेलं आहे आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। जसं आपण काखेच्या साईडला म्हणजेच घडीच्या साईडला 1.5 इंच घेतलं, तसंच आपल्याला कमरेतही 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तुम्ही जर घडीच्या साईडला 1.25 इंच घेतलेलं असेल तर कमरेतही आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, त्यालाही लाईन मारून घेत आहे जेणेकरून लक्षात येईल। हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण ते शिलाई मार्जिन आहे। आता आपण 1/2 इंच वरती टिक करून घेऊयात। मुंड्याच्या साईडला खाली आपल्याला 1/2 इंच वरती टिक करायचं आहे। इथूनही आपण 1/2 इंच वरती टिक करून घेऊयात। तुमच्या जर आर्महोलला जास्त चुन्या पडत असेल तर तुम्ही अर्धा इंच टिक केलं तरी चालेल। आता आपण लाईन मारून घेऊया। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण इथून 1 इंच वरती टिक करून घेऊयात।
जे आपण पाव इंच वाढवून घेतलेलं आहे तिथून आपल्याला 1 इंचवरती टिक करायची आहे. इथून 1 इंच घेतलेलं आहे आणि इथून अर्धा इंच. आता आपण जिथे पाव इंच टिक केलेलं आहे तिथून आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला आपल्याला आकार व्यवस्थित द्यायचा आहे. पाव इंच हे खाली टिक करून घेतल्यामुळे आणि आकार देऊन घेतल्यामुळे आपल्या काखेत ब्लाऊज टाईट होत नाही आणि अगदी व्यवस्थित बसतं. मुंड्याला आकारही व्यवस्थित देता येतो. इथे आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागचा जो भाग आहे मुंड्याचा तो टिक करून घेऊयात. आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडूनच हा आकार द्यायचा असतो. हा जो बाहेरचा आकार आहे आपण अर्धा इंच वरती दिलेला आहे. इथे आपला मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आपल्याला आकार देताना 1.5 इंच सोडूनच आकार द्यायचा आहे. आपण जर इथून वेगवेगळा आकार दिला तर आपले जे बाहीचे जॉईंट आहेत ते वेगवेगळे जॉईंट होतात. 1.5 इंचानंतर जे आपण वेगवेगळे आकार दिले आहेत ते जर आपण इथूनच वेगवेगळे आकार दिले तर आपला जो बाहीचा जॉईंट आहे हा बघू शकता तुम्ही, हा बाहीचा जॉईंट आहे तो अगदी समोरासमोर येत नाही, खालीवरती होतो. म्हणून आपल्याला 1.5 इंच सोडूनच हा आकार द्यायचा आहे. आता आपण गळ्याच्या साईडला पाव इंचवरती टिक करून घेऊयात. बऱ्याच जणांचे शोल्डर गळण्याचे प्रॉब्लेम असतात म्हणून हे आपण पाव इंच गळ्याच्या साईडने कमी करून घेतो. आता आपण मागचा टक्स पॉईंट काढून घेऊयात. इथे मी 3.5 इंचावरती टक्स पॉईंट काढून दाखवत आहे. तुम्ही जर डीप गळा कट करत असाल तर 4 इंच घ्यायचा आहे आणि तुम्ही जर नॉर्मल गळा कट करत असाल तर आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे. पाव इंच या साईडने, पाव इंच त्या साईडने. आपला जो हा मागचा टक्स आहे तो अर्धा इंचाचा आहे. तो मी टक्सची उंची 4 इंच घेतलेली आहे. हे जे अर्धा इंच आहे ते आपण वाढवून घेतलेलं आहे कमरेत. हा आहे आपला टक्स पॉइंट. हा जो टक्स आहे हा आपण इथून 3.5 इंच घेतलेला आहे. इथं 1 इंचवरती टिक करून घेऊयात. 1 इंचवरती आपण जिथं टिक केली तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर या पद्धतीने टिक करून आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला आधी मुंड्याचा बाहेरचा जो आकार आहे तो कट करायचा आहे कारण आपण हा पाठीमागचा भाग कट करत आहोत. मी इथे मुंड्याचा बाहेरचा आकार कट केलेला आहे. आता आपण साईडही कट करून घेऊयात. जो गळ्याला पाव इंच आपण उतार दिलेला आहे तोही कट करून घ्यायचा आहे. मी इथे तुम्हाला डीप गळा कट करून दाखवत आहे. तुम्ही नॉर्मल गोल गळाही घेऊ शकता. मी इथे 7 इंच उंचीचा गळा घेतलेला आहे. तुम्ही गळ्याची उंची कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. इथे मी 7 इंचचा गोल गळा कट केलेला आहे आणि तो डीप गळा कट केलेला आहे. जे अर्धा इंच आपण गळ्याच्या रुंदीत वाढवून घेतलेलं होतं ते डीप गळ्यासाठी वाढवून घेतलेलं आहे. आता आपण इथे 30 साईजचं माप लिहून घेणार आहोत. आधी हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन लिहून घेऊयात. हे आहे आपलं शिलाई मार्जिन. घडी प्लस आपल्याला हे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि जी घडी आहे आपली 30 साईजची ती 7.5 इंच आहे. 7.5 प्लस आपल्याला हे 1.5 घ्यायचं असतं. प्लस आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तेही लिहून घेऊयात. म्हणजेच आपण 7.5 मध्ये जे 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे ती पूर्ण घडी आलेली आहे आपली 9 इंचाची. ही 1.5 इंच वाढून आपली जी घडी आहे ती 9 इंचाची येते. इथे आपण पाठीमागचा भाग खूप सोप्या पद्धतीने टिक केलेला आहे आणि कटही केलेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करूयात. आपण इथे पुढचा भाग कट करण्यासाठी व्हाईट पेपर घेतलेला आहे. त्याच पेपरवरती आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. इथे आपण सेम पद्धतीने पाठीमागच्या भागावरून टिक करून घेणार आहोत.
सर्वात आधी मी ती मुंडा टिक करून घेत आहे, नंतर साईजलाही मी इथे टिक करून घेत आहे। उंची गड्यालाही थोडं टिक करून घेणार आहे आणि जे गड्याचे इथे आपण 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे त्यालाही टिक करून घेणार आहे, म्हणजेच आपला पुढचा भाग अगदी परफेक्ट येईल। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। आता आपण शोल्डर अगदी बरोबर आहे की नाही ते बघूयात। इथे आपण शोल्डर घेतलेलं होतं 5 इंच, बघू शकता आपलं शोल्डर अगदी परफेक्ट आहे। इथूनही आपण 5 इंच वरती टिक करून घेऊयात। इथून आपण 5.25 इंच वरती आपल्याला परत एकदा मुंडा टिक करून घ्यायचा असतो पुढच्या भागासाठी। या पद्धतीने जर आपण टिक करून घेतलं तर आपला मुंडा अगदी परफेक्ट असा बसतो। मी ते मुंड्याला टिक करून घेतलेला आहे। आता 1/2 इंच आपण जे ह्या साईडने गड्याच्या साईडने टिक करून घेतो तेही करून घेऊयात। हे जे आपण 1/2 इंच टिक केलेलं आहे ते आपल्याला पुढच्या साईडनेही टिक करून घ्यायचं आहे। इथे आपण लाईन मारून घेऊया। आता आपण पुढचा गडा मोजून घेऊयात। पुढचा गडा आहे 4.5 इंचाचा, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। मी फक्त तुम्हाला इथं 5 इंचाचा गडा टिक करून दाखवणार आहे। मी गडा वाढवून टिक करणार आहे। इथे मी 4.5 इंच मध्ये अर्धा इंच वाढून 5 इंच वरती टिक करून घेत आहे। 1 इंच वरती या पद्धतीने आपल्याला टिक करून आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथे पुढचा गडा थोडा मोठा घेणार आहे। मी तुम्हाला ब्लाऊज भरून माप घेऊन गडा कसा टिक करायचा ते दाखवलेलं आहे। मी इथे गड्याची उंची वाढवून घेत आहे। जो पुढचा गडा आहे तो मी 5 इंचाचा घेणार आहे, म्हणजेच आपण 5.5 इंच वरती टिक केलेला आहे। अर्धा इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन साठी टिक करून घ्यायचा आहे। तुम्ही गड्याची उंची कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। मी इथे गड्याची उंची अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे। 1 इंच वरती आपल्याला टिक करायचं आहे आणि आकार द्यायचा आहे। मी इथे अर्धा इंच गडा वाढवून घेतलेला आहे। हा गडा आहे वरचा, तो ब्लाऊजच्या मापावरून घेतलेला आहे आणि जो खालचा गडा आहे मी तो अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। जो आपण खाली आकार देऊन घेतलेला आहे तो अर्धा इंच मी वाढवलेला आहे। आता आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊयात। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते। इथेही आपण अर्धा इंच वरती टिक करून घेऊयात। आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। अर्धा इंच आपल्याला नेहमी पुढच्या भागात वाढवून घ्यायचं असतं। आता आपण मुंड्याला 1 इंच वरती आकार देऊन घेऊयात। जो आपला पुढचा आकार आहे तो 1 इंचावरती येतो। मी इथे आकार देऊन घेत आहे। मुंड्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथे या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपला मुंडा गळा टिक झालेला आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे आधी तो कट करून घेऊयात, नंतर आपण क्रॉस पट्टी मोजून घेऊयात। मी इथे जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कट करून घेतलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टीची उंची मोजून घेऊयात। मी इथे क्रॉस पट्टीची उंची 3 इंच घेणार आहे। ब्लाऊज वरून क्रॉस पट्टी कशी मोजून घ्यायची आणि त्यात किती इंच वाढवायचं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। गळ्याच्या साईडने 3 इंच घेतलेला आहे आणि मुंड्याच्या साईडने मी 2.5 इंच आणि हे जे 1.5 इंच आहे ते इथे मी टिक करून घेत आहे। हे आपलं शिलाई मार्जिन आहे। पाठीमागच्या भागाला जसं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनला टिक केलेली आहे तसंच आपल्याला पुढच्या साईडनेही 1.5 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे। मी ते लिहूनही दाखवते। 1.5 इंच शिलाई मार्जिन, इथून आपण 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। हे जे आहे तसंच आपल्याला पुढच्या साईडलाही घ्यायचं असतं। आता मी तुम्हाला स्केलवरून क्रॉस पट्टी कशी टिक करायची ते सांगणार आहे। बऱ्याच जणांना हाताने आकार द्यायला नाही जमत।
इथेही आपण 2.5 इंचावरती टिक करून घेऊयात. दोघं साईडचे आपण जे 2.5 इंचावरती टिक केलेलं आहे तिथे लाईन मारून घ्यायची आहे आणि जे मी वरती अर्धा इंचावरती टिक केलेलं आहे त्याला आपण आकार देऊन घेऊयात. मी आधी हे 3 इंचावरती टिक करून घेतलेलं होतं. आपल्याला हलका असा इथून गोल आकार द्यायचा आहे. मी इथे स्केलवरून क्रॉसपट्टीला कसा आकार द्यायचा ते अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांना हाताने आकार नाही देता येत, या पद्धतीनेही तुम्ही स्केलवरती आकार देऊन घेऊ शकतात. आधी आपल्याला 2.5 इंच मोजून अर्धा इंच गळ्याच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे आणि आकार द्यायचा आहे. आता आपण हे मोजून घेऊयात. 8.25 आणि 1 लाईन जास्त आलेली आहे. जी क्रॉसपट्टी आहे ती त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे. ही छोट्या कटोरीचं माप आहे. इथे आपण निम्मवरती टिक करून घेतलेला आहे. आपला जो निम्म आलेला आहे 4.5 इंचला आपली 1 लाईन जी असते ती कमी आलेली आहे आणि 4.25 इंचपेक्षा 1 लाईन जास्त. तुम्ही इथे छोट्या कटोरीचं माप 5.25 इंच देखील घेऊ शकता. इथून आपण 2 इंचवरती टिक केलेला आहे. जो आतला मुंडा आहे तिथून आपण 2 इंचवरती टिक करून आपल्याला आकार द्यायचा आहे. इथून आपण हे 4.5 ते 5.25 इंच घेऊ शकतो. जे आपण गळ्याच्या साईडला 1 इंचवरती टिक करून घेत असतो आकार देण्यासाठी, तिथून आपल्याला हा कटोरीचा आकार द्यायचा आहे. मी इथे मुंड्याच्या साईडने 2 इंचवरती टिक करून या पद्धतीने आकार दिलेला आहे. हे जे आपण लहान कटोरीचं माप घेतलेलं आहे 4.5 पेक्षा 1 लाईन कमी, म्हणजे 4.5 इंचपेक्षा 1 लाईन जी कमी घेतलेली आहे ते आपण 5.25 इंच देखील घेऊ शकतो. म्हणजेच इथं 0.5 इंच वाढवून घेऊ शकतो. आपल्याला वाढवताना अगदी अशी वाढवायची आहे, वरून बिलकुल वाढवायची नाही. खालूनच आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. 5.25 इंचची सुद्धा आपण ही कटोरी घेऊ शकतो. आपल्याला 28 साईजसाठी 4.5 ते 5.25 इंचची छोटी कटोरी घ्यायची आहे. मी लहान कटोरीवरून मोठ्या कटोरीचे माप कसे तयार करायचे आणि कशी कट करायची, कुठे किती इंच वाढवून घ्यायचं त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. हा पुढचा भाग आपण कट करत आहोत. त्यासाठी आपल्याला हा आतला भाग कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा जो आतला भाग आहे तो आपण कट केलेला आहे. आता आपण साईड कट करून घेऊयात. साईडही आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता मी इथे क्रॉसपट्टी कट करत आहे. क्रॉसपट्टी हाताने कशी टिक करायची आणि स्केलने कशी टिक करायची मी दोघही पद्धती यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता आपण जे 0.5 इंचवरती कमी करून घेतलेला आहे गळा तोही कट करून घेऊयात. इथे मी गळ्याची उंची अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून तुमच्या गळ्याची उंची घेऊ शकतात आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकता. शक्यतो कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला पुढचा गळा गोल घ्यायचा असतो. आता आपण कटोरी कट करूयात. मी 5.25 इंचची ही छोटी कटोरी कट करत आहे. 4.5 आणि 5.25 इंचची आपण कोणतीही कटोरी कट करू शकतो. म्हणजेच तुम्ही 4.5 इंचची ही कट करू शकता किंवा 5.25 इंचची ही कट करू शकता. हे आपण 0.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. निम्मपेक्षा मी इथे 0.5 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे आपली क्रॉसपट्टी आणि मुंडा आपण साईडला ठेवून देऊयात. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. मी इथे एक पेपर घेतलेला आहे. त्यावरती आपली जी 30 साईजची लहान कटोरी आहे ती ठेवलेली आहे. 30 साईजच्या लहान कटोरीवरून आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. ही आहे आपली 30 साईजची लहान कटोरी. आपल्याला ही पेपरवरती ठेवायची आहे. आता आपण ही लहान कटोरी सेम पद्धतीने टिक करून घेणार आहोत. आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची असते. इथे मी सेम पद्धतीने कटोरी टिक करून घेत आहे. गळाही टिक करून घेऊयात. इथे आपली 30 साईजची लहान कटोरी टिक झालेली आहे. आता आपण त्याच लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी कट करायची ते बघूयात. इथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचवरती टिक करून घेत आहे. या साईडने 1 इंच,
जो राऊंड आहे वरचा तिथे 1.5 इंच, गळ्याच्या साईडने आपल्याला 1/2 इंच, इथे आपण 1/2 इंच, इथे 1.5, इथे 1 इंच, इथे 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. मी ते हाताने स्टिक करून घेत आहे. इथे आपल्याला हाताने टिक करायचं आहे. जे अर्धा इंच वाढवलं तिथेही मी हाताने टिक करून घेत आहे. आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. मी इथे अर्धा इंच ते 1.5 इंचला या पद्धतीने क्रॉस लाईन मारलेली आहे. आता आपण जिथे 1.5 इंच टिक केलेला आहे तिथून आपल्याला हलका गोल आकार द्यायचा आहे. 1 इंचापर्यंत टिक करायचा आहे. आपल्याला हा आकार 1.5 इंचाच्या खालीपासून वाढवत जायचा आहे आणि जिथे 1 इंचवरती टिक केलेला आहे तिथे टच करायचा आहे. बघू शकता मी इथे 1.5 इंचापासून खाली हा आकार थोडा थोडा वाढवत गेलेली आहे. आपल्याला हा आकार वरून बिलकुल वाढवायचा नाही. 1.5 इंच सोडूनच आपण हा कटोरीचा आकार वाढवून घेत असतो. इथे मी लिहूनही घेते. 1.5 इंच वरून आपण खाली हा आकार वाढवून घेतलेला आहे. हे आहे अर्धा इंच, हे आहे 1.5 इंच. ही कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने कटोरी वाढवल्यामुळे आपली कटोरी अगदी परफेक्ट बसते. इथे आपण 1 इंच लिहून घेतलेला आहे. आता आपण ही कटोरी मोजून घेऊयात. इथे आपली जी कटोरी आहे ती 7.5 इंच आलेली आहे. जी मोठी कटोरी आहे ती 7.5 इंच आलेली आहे. तिचा आपल्याला निम्म करायचं आहे. या पद्धतीने मी टेप फोल्ड करून निम्म करून घेतलेला आहे. आता आपण कटोरीच्या जिथे निम्मावरती टिक केलेला आहे तिथून 2 इंचवरती टिक करून घेऊयात. खालच्या साईडला आपल्याला 2 इंचवरती टिक करायचं आहे. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात. इथे मी या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेत आहे. इथे मी कटोरी टिक केलेली आहे. इथून आपण 2 इंच वाढवून घेतलेला आहे. हे आहे 2 इंच वाढवलेलं. इथे आपण लहान कटोरीवरून मोठी कटोरी अगदी सोप्या पद्धतीने वाढवलेली आहे. मी तुम्हाला लहान कटोरी ही दाखवते. आपली ही आहे आपली लहान कटोरी. त्यावरून आपण मोठी कटोरी कशी टिक केली ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे. ही आपली 30 साईजची कटोरी आहे. ही आहे 30 साईजची लहान कटोरी. त्यावरून आपण ही मोठी कटोरी टिक करून घेतलेली आहे. आता आपण कट करून घेऊयात. आपण जो बाहेरून आता आकार दिलेला आहे मोठ्या कटोरीला तो कट करायचा आहे. इथे मी या पद्धतीने कटोरी कट करून घेत आहे. कटोरी कट करताना आपल्याला हा जो कटोरीचा गोल राऊंड आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे. गडाही आपण व्यवस्थित कट करून घेऊयात. इथे आपली कटोरी कट झालेली आहे. आता आपण ही साईडची लाईन बी कट करून घेऊयात. जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात. इथे आपली कटोरी कट झालेली आहे. आता आपण कटोरीवरती मुंड्याचा भाग ठेवून बघूयात. बघू शकता मी इथे मुंड्याचा भाग ठेवून तुम्हाला कटोरी दाखवलेली आहे. अगदी परफेक्ट अशी आपली कटोरी बसलेली आहे. कुठेही कमी नाही, राऊंड मध्येही कमी नाही, कुठेही कमी किंवा जास्त दिसत नाहीये. ही आहे आपली क्रॉस पट्टी. हे जे अर्धा इंच आहे आपण इथं क्रॉस पट्टी जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं. आता आपण कटोरीचा टक्स पॉइंट काढून घेऊयात. आता आपण क्रॉस पट्टी आणि मुंड्याची बाजू साईडला ठेवून देऊयात. या पद्धतीने आपल्याला कटोरी फोल्ड करायची आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे आपल्याला तो कट करायचा आहे. मी एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे. आता आपण 1.5 इंच मोजून घेणार आहोत. मी इथे टक चिरून ती 1.5 इंच घेत आहे. 1.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे. आता आपण फोल्ड करून घेऊयात. जिथं आपण 1.5 इंचवरती टिक केलेला आहे तिथून आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. मी इथे 1.5 इंच पासून या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण टकची उंची मोजूयात.
इथे टक्सची रुंदी आहे 1.5 इंच आणि टक्सची उंची आहे 2.5 इंच. मी इथे 30 साईजसाठी टक्सची उंची 2.5 इंच घेतलेली आहे. मी तुम्हाला कटोरीही दाखवते. इथे आपली 30 साईजची कटोरी तयार झालेली आहे. आता आपण मुंड्याचा भागही ठेवून बघूयात. हा आहे आपला मुंड्याचा भाग. बघा आपली कटोरी किती छान दिसत आहे. ही आहे आपली क्रॉसपट्टी. मी क्रॉसपट्टी ही ठेवून दाखवते तुम्हाला. इथे आपला हा 30 साईजचा पाठीमागचा भाग आहे. हा आहे आपला 30 साईजचा मुंड्याचा भाग. ही आहे आपली कटोरी आणि ही आहे आपली 30 साईजची क्रॉसपट्टी. मी इथे बाहीची कटिंग नाही दाखवलेली आहे कारण मी बाहीचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या मापावरून कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं कट करायचं ते या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर आमचा प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.